तीन मुलांचे सापडले मृतदेह. विडी कामगार नगर येथील घटना. साई असे या तिन्ही मुलांची नावं. विडी कामगार नगर येथील बेपत्ता असलेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीये. साई गरड, साई उगले आणि साई मोहिते अशी बेपत्ता असलेल्या तीन मुलांची नावं आहेत. काल सकाळी 11 वाजेपासून तिन्ही मुलं बेपत्ता होती. आज पाटालगत असलेल्या कृत्रिम तलावात तिन्ही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्या. नातेवाईकांकडून काल दुपारपासून या मुलांचा शोध सुरू होता. कपडे आणि चपला मिळून आल्यानं हे तिन्ही मुलं याच तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येऊन या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून तीनही मुलांचा शोध घेत सदर तलावातून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाटालगत एक खासगी बांधकाम व्यवसायानं इमारत उभारण्याच्या निमित्तानं मोठा खड्डा खणलेला आहे. या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. तीनही मुलं काल दुपारी आंघोळीच्या निमित्तानं इथे आले असावेत असा संशय व्यक्त केला जातोय. तलावात खाली गाळ असल्यानं या गाळात फसून मुलांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मुलांचा शोध लागल्यानं मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी हमबरडास फोडला. विशेष म्हणजे या तिन्ही मुलांची नावं साई आहेत. एअरबोटच्या साह्यानं मुलांचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे. काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदीघाट या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आणि आज सकाळी पाटाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे. त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे. त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कपडे मिळून आले. त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्यामार्फत त्या खड्ड्यामध्ये बॉडींचा शोध घेतला. ते तिन्ही बॉडी मिळून आलेले आहेत. पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत.